अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी आणि कोपरगावच्या म्हणजे राहता आणि कोपरगाव तालुक्यातील 1,500 लाडक्या बहिणींनी आपल्या लाडक्या भावावर कोर्टात दावे ठोकले। ही माहिती, ही बातमी मी तुम्हास देत नाही, तर याला आधार आहेत ॲडव्होकेट जयंतराव जोशी, जे के कोपरगावमधले विधिज्ञ आहेत, त्यांनी दिलेली ही माहिती आहे। का ठोकले हे दावे? खरं तर आम्हाला शाळेमध्ये कविता होती आणि सासरी आलेली सासूरवाशीन, नव्याने लग्न झालेली सासूरवाशीन, तिला माहेरची आठवण येते आहे आणि मग ती वाऱ्यासोबत संवाद साधते आहे। ती सांगते की घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात, माहेरीचा सुवासाची कर बरसात। आणि ती वाऱ्याला काय सांगते पुढे की सुखी आहे पोर सांग आईच्या कानात, आई भाऊसाठी परी मन खंतावत। आईसाठी आणि भावासाठी ज्या सासूरवाशिनीचं मन खंतावतं, त्याच सासूरवाशिनी या नव्या युगात, या नव्या काळात आपल्या लाडक्या भावावर म्हणजे 1,500 लाडक्या बहिणींनी 1,500 लाडक्या भावांवर दावे ठोकले आहेत। त्याला कारण असं झालं, नागरीकरण वाढलं, जमिनीच्या किमती वाढल्या, माया आली तशी बहीण भावाच्या नात्यातली माया आटली। का आटली? तर जमिनीचे भाव वाढले, इतके वाढले की ज्यावेळेस जमिनीच्या वाटण्या करायच्या आहेत, त्यावेळेस भाऊ ज्यावेळेस एकत्र आले, त्यावेळेस कायद्यातल्या सुधारणेमुळे आता बहिणीला भावाच्या बरोबरीने जमिनीचा हिस्सा मिळतो। मग बहिणीवर सासरी दबाव वाढला, नवरा दबाव टाकायला लागला, सासू सासरे दबाव टाकायला लागले, त्याच्या पुढे भावाचं नातं फिकं झालं। काही बहिणींना मुलांचं भवितव्य दिसायला लागलं आणि मग त्यांनी सासरी येऊन हिस्सा मागायला सुरुवात केली। वाटणीच्या वेळेस ज्यावेळेस भाऊ एकत्र बसायला लागले, त्यावेळेस हक्क सोडपत्र करताना बहिणीला बरोबरीचा म्हणा, ती म्हणेल तेवढा म्हणा हिस्सा द्यावा लागला, रक्कम द्यावी लागली। आणि मग ज्यावेळेस रजिस्टर कचेरीमध्ये बहीण हक्क सोडपत्र करते, एका अर्थाने ते नाते सोडपत्र ठरलं आणि मग असा मोबदल्या घेतलेल्या बहिणींसाठी माहेर अंतरलं। मग माहेर अंतरलेल्या बहिणींच्या अंगणामध्ये आता वारा पिंगा घालत नाही, आठवण आली तरी त्यांच्यासाठी आई आणि भावाचे दरवाजे उघडले जात नाहीत। ज्या बहिणींना असा वाटा मिळाला नाही, त्या बहिणीच्या सासऱ्याने, त्या बहिणीच्या नवऱ्याने, मुलांनी तिच्यावर दबाव टाकून आपल्या लाडक्या भावावर दावे ठोकायला लावले। काही बहिणी ॲग्रेसिव्ह होत्या, त्यांना नात्यापेक्षा पैसे महत्त्वाचे वाटायला लागले। काही भाऊ मूर्ख होते, त्यांना बहिणींची काळजी नव्हती, त्यांनीही बहिणींकडे दुर्लक्ष केलं। त्यातून मग लाडक्या बहिणींनी थोड्या थिडक्या नव्हे, 1,500हून अधिक लाडक्या बहिणींनी आपल्या लाडक्या भावावर दावे ठोकले आणि आपल्या माहेरला कायमची सोडचिठ्ठी दिली। म्हणून मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे आता त्यांच्यासाठी माहेरची दारं कायमची दुरावली, माया प्रेम स्नेह कायमचा आटला, माया आली, दुसरीकडे माया घटली। आता त्यांच्या परसदारामध्ये वारा पिंगा घालण्याची शक्यता नाही। आठवण आली तरी आई वडील आणि भावाची दारं त्यांच्यासाठी उघडणं शक्य नाही। एक गोष्ट लक्षात घ्या, टाळी एका हाताने वाजत नाही। दोन्हीही बाजू त्याला कारणीभूत असल्या तरी वास्तव हे आहे, 1,500 बहिणींनी आपल्या भावांवर दावे ठोकून माहेरला सोडचिठ्ठी दिली आहे। आणि याचा अर्थ असा नव्हे, समजूतदार बहिणींची सुद्धा संख्या फार मोठी आहे, पण या दावे ठोकणाऱ्या बहिणींसाठी मात्र माहेरची दारं कायमची बंद झाली आहेत। भाऊबीजेच्या पार्श्वभूमीवर मी हा जो व्हिडिओ सादर केला, मी हे जे विवेचन केलं ते आपणास आवडला असेल तर हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळींकडे अवश्य शेअर करा। माझं टक्के टोनपे हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।